हॅलो 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 आवाज सर्वांना येतोय ना? या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बघा कुठे ठिणगी टाकायची राजेश भावाला चांगलंच माहिती. आता कशी आग लागली बघा, आता कशी आग लागली. लागली ना बुडाला, झाला ना बुवा लाल. आणि मला लालच करायची होती बुवा तुम्हाला आज, म्हणूनच मुद्दाम बोलून गेलो होतो, म्हणून असंच कांदा टाकून गेलो होतो बुवा. कारण कांदा टाकल्यावर त्याच्यात रॉकेल वगैरे भडका कसा उडवायचा राजाशी बोलवा चांगलंच माहिती बुवा. म्हणून तुम्ही मोठमोठे गार करा. अरे मी भीक पण नाही घालत तुम्हाला, मी तुम्हाला भीक पण नाही टाकत बुवा. काय म्हणतात ऐका विषय काय मित्रांनो, हे बरोबर नमनाचा विषय. मी नमनाला काय माझा विरोध आहे? या रंगमंचावरती काय नमन होत नाही? हे वर्षभर राहणार घरात झोपून कुठेतरी. शक्ती तुझ्या चालू झालं की हे बारीला येणार आणि आईचं क्रेडिट घेणार नमनाचं. मग बाकीचे गोवा नमन करणार ते काय येड आहेत? ते काय नमन करत नाही? ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? बाकीचे पण गोवा आहेत ना तुरेवाले, सुशांत गारंटे असतील, देवेंद्र झिमन गोवा आहेत, हे गोवा नमन करत नाहीत. मग ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? ह्यांच्या बापसात कधी नमन केलं, ह्यांनी कधी नमन केलं नव्हतं? सांगा मला, हा बुवा कधी नमन दिसलाय कुणाला? खरं सांगा रे, हा बुवा नाच सोडून मध्ये नमनात कोणा दिसलाय का? ह्याला बघितला, ह्याला बघितलं, ह्याला मावशी बनवा. ह्याची दाढी मिशी नाही, ह्याचा दिसत नाही, पण केस काढून टाकला. ह्याला मावशी करा, ह्याला साडी नेसवा. लावणी काय नाचाला? गौतमी पाठी पुढे का मुताल हा खाली, गौतमीच्या पुढे ह्याला नेऊन ठेवला होता. आज याला बघून चक्कर घाली पडलं. ह्याला साडी नेसवा, ह्याला लावा नमन करा. तू ऐकता येणार तुम्ही बुवा मला आज बुवा तुम्ही आणि म्हणतात तुमच्या वापसात कधी ना तुझ्या खानदान. अरे राजेश बुवा काही नमन करू शकत नाही. यंदापासून नमनात गातोय बुवा राजेश बुवा, यंदापासून सांगतोय. आज शब्द लिहून घ्या मित्रांनो, यंदापासून राजेश बुवा नमनात गातोय. आणि मी येडा आहे आज एवढ्या शक्तिवाल्यांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावरती मित्रांनो 14 कार्यक्रम लागले. आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहेत. येडा आहे मी लोक काय ठेवणार येडी आहेत? तुम्ही मोठं शहाणं बघता मला सांगणार. तुमचं 25 लागलेत. अरे तुर्या मला कोण जिताच नाही राहिलेला, पण शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बारा राजेश भाऊ लागले. राजेश भाऊ येडाय आणि म्हणतात नाच खोटीला बुवा. अरे अशा धमक्या आहेत ना, मला नाही द्यायच्या. नाच खोटीला 7.5 असा ज्यांचा लावला ना, तुमच्या 6.5 पिढ्या खाली यायला लागतील राजेश बुवाचा नाच खोटीला लावायला बुवा. एवढा हलका वाटला, एवढा हलका राजेश बुवा तुम्ही बोलून. आणि मला काय म्हणायचं मित्र, माझा नमनाला विरोध आहे काय? माझा विरोधच नाही. आयतं क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं? वर्षाच्या 12 महिन्याची पोरं आज त्या नमनासाठी मरमर मारताय, कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय. त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं आणि कुणी द्यावं? एवढा कोण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला. आणि राजेश बुवा तर नाहीच नाही बुवा. आणि राहिला मुद्दा बुवा माझा नाच खोटीला लावायला, अख्खं तुमचं खानदानी तर उतरायला पाहिजे बुवा. कारण मी अशा पोकळ धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पण नाही टाकत बुवा. आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. चला, कारण काय मित्रांनो, लोक म्हणतात टाळ्या वाजवत नाहीत, लोक म्हणतात शिटे वाजवत नाहीत. मला बुवा त्याची गरज पण नाही. आज ही लोक काय तुमचं इथं एकटं पासलं नाही पडलं बाय, तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबा खरीचा वाटा असेल ना बुवा, म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. एकटं पासलं म्हणलं काय रे बरं. राजेश खरं सांगा मित्रांनो, माझी काय पहिली वारी तुम्हाला आवडली नाही काय? आवडली नाही? मी कुठं म्हणतोय मी राहुल देशपांडेचा भाव आहे? मी कुठं म्हणतोय मी लता मंगेशकरांचा मावस? अरे पण मला अभिमान आहे. हाच माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवले बघा बुवा. हाय राजेश बुवा, हा राजेश बुवा. काय 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 ह्याचा आणि त्याचा नॉनसेन्स श्यामसो या टाकीत उतरून बुवा म्हणून सांगतोय. आणि सांगून गेलो ना 1 महिन्यानं वारीच्या बहिणा मला पण आज बघायचंय. तू कोण आहेस नक्की बुवा? हायस कोण? 25,000 रुपये सुपारी तेवढाच बोलायचा. 25,000 एवढाच बोलायचा बुवा. 26,000चा वरती आकडा वाढवायचा नाही परत, नाहीतर श्याम काय करून टाकील बुवा. म्हणून म्हणतोय एवढं मोठं शाहीर नाही. माझ्या गाण्याला उत्तर दिला, माझ्या गवणीचा भाग दिला. चालीच येत नाही, काय करतील? आल्या फक्त गाऊन असं गण म्हणतात माझा चुकीचा. काय रे बरोबर, माझा गण तुम्हाला आवडला नाही? आवडला नाही? अरे निर्गुण निराकार जो अंगसंग वसला आहे, जळी सळी काष्टी पाशानी, जो अव्यक्त निराकार आहे, अव्यक्त निराकार ज्याचा रूप, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला उकार नाही, त्या गणपती बाप्पाचा गण गायला. तुम्ही चुकाच काढा, गेल्या वर्षी बोललो ना. आणि आता पण त्या कोकणाच्या गाण्याची चूक करताय. म्हणतात तुम्ही 14 द्यायचा विषय. हे बरोबर, तुम्हाला कोकणाचं गाणं राजेश भाऊचं आवडत नाही?
आवडत नाही? अरे 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक एडी आहे, तुम्ही मोठं शान म्हणून टोपी घालत नव्हतं. हे टोपी घालून लोकांना टोप्या लावताय, पण आता घातले. काल सांगितलं ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही. आता तिथं म्हणशा बियाड काढी टोपी घालाय म्हणतात. लाज कसली आता घातले ना. आता कसा दिसतोय? कसा दिसतोय ना बरोबर? ह्याच्यापेक्षा तरी बरा दिसतोय. आणि म्हणून चला आता विषय कसा आहे तो ऐका. वा कधी तुम्ही काय मागाशी म्हणतात ना, काय म्हणतात तुम्ही अंगा ओढून ठेवता. मला पण आता बघायचंच आहे. मी पण म्हटलं चला जाऊ दे आपला. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या, बरोबर ना. तुम्ही दुसऱ्याला नाव मोठे ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायच्या. म्हणजे आम्ही येड ना, आम्ही येड. पण तुम्ही 25,000 रुपयात वारी करताय. मी आज गावाला 30,000 रुपयात होते. तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश मला जास्तच आहेत बुवा. आहेत ना, आहेत ना. 12 25 करा, 30 करा. राजेश बोला पण 14 आहे. तुमच्यापेक्षा 11 कमी आहेत. पण का? तुरवलं कमी नाही. शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बाऱ्या करणार राजेश बुवा शक्तिवाला पण पहिलाच आहे बुवा. आणि हेड आहेत लोक, ठेवणारे हेड आहे. आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय. लोक बघा येणारी हेडी आहे. आणि तुम्ही मोठं शान. तुमची आग नाही, तुमची हो द्या, तुमची पिवळी हो द्या, खाली लाल हो द्या. मला फरक नाही बुवा त्याच्याशी. आणि मी जुमानच पण नाही बुवा तुम्हाला. हे पण तुम्हाला सांगतो. अरे वयाच्या 30व्या वर्षी, वय वर्ष आहे माझं 30. तुम्ही हा वेळेला 42 आहे, 43 वर्षाचं. वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक मायबापाने राजेश भाऊला नावा रूपाला द्या. अजून मला काय पाहिजे? नको मला टाळ्या शिट्ट्या, नको मला टाळ्या शिट्ट्या. वयाच्या 30व्या वर्षी नावा रूपाला आलेला पहिला शक्ती मला शाहीर आहे. त्याचं नाव आहे बुवा राजेश निकम. आणि काय झोमतो? तुमच्या उडतो म्हणून, तुमच्या उडतो म्हणून तुम्हाला झोमतो एवढा राजेश बुवा. आणि उडत राहणार बुवा अजून. जेव्हा जेव्हा माझ्यावरती याल तेव्हा तेव्हा तुमच्यावरती उडणार नाही बुवा. नांगरा सकट बैल घेऊन चढणार बुवा तुमच्यावर. म्हणून माघार घेणार नाही बुवा कुठेच. अर्ध्या गुडचा बाळगाशाला नाही बुवा. अवसाला पाटकेला जातीवंत गुरुचा नाही बुवा. आणि म्हणून बक्षीस झालेला आहे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. राजसाहेबांचे गाणे झालं पाहिजे. त्याचप्रमाणे महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश भाऊंच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाकिरी मानाचा मुजरा करतो. ईश्वरी योगेश थेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ही लोक येडी आहे, ही येडी आहे बक्षीस नावणारी. तुम्ही मोठे शान 10,000 आलं, 20,000 आलं. आग लागली, वसाडे पडल्यावर वाग्याला गावलं विषय बुवा. आणि म्हणून विषय आहे महत्वाचा मित्रांनो. म्हणतात आज मला तापवले, मला पण नाही तापवलं बुवा. रात्री पण मित्रांनो खोटं सांगत आहे. रंगादेवी शपथ लोकात थोकली यांच्यावर. हे लागलं मंगलाष्टक का बापरडे साहेब. हे बारीत आलंय, हे आज नमान केली. रात्री मंगलाष्टक गात होता तिथं. मी 10 मिनिटं यांच्याकडे जास्तच घेणार. मला थांबू नका. त्यांना आयोजकांना सांगायला लागलं बारी देऊन बारी बंद करा म्हणून. आता मी बरोबर त्याला टायमिंग ठेवतो. त्यांचा बरोबर कधी कसा पट्ट्यात कार्यक्रम करतो फक्त बघा तुम्ही. बक्षीस झालेलं आहे या ठिकाणी. कथा आहे अमर या प्रेमाची, वेडी राधा या घनश्यामाची दादांच्या माध्यमातून खास सक्षम संदेश भावे कोंडिवली खेडगावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. राहिला मुद्दा प्रश्न उत्तराचा. रात्री शाहिरांना विषय दिला. मी काय म्हटलं, मग तुम्ही प्रिंट छापली ना, मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली पेनातली? तुमची नाही तर दुसऱ्या बाजूची घ्यायची. त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव गाथा. यातलं आमचं उत्तर आहे. हे तुम्ही बाजू 5 बाऱ्यांना दिली नाही, आजच कशी दिली मग? म्हणजे माझं उत्तर काय रात्रीचं चुकीचं होतं? या ठिकाणी सरिता दीपक वेले, सरीस कोको वेडी झाली राधा तुझ्यासाठी बक्षीस झालेलं आहे 551 रुपयाचे शाहिरी मानाचा मुजरा करतो. बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते. आल्या लोकांना पण वाटते ह्याला बक्षीस लावणार येड आहे. ते लोकांना पण मला कमी नाही करायचं. एवढा शाना भाऊ आहे हा, एवढा मोठा शाना भाऊ आहे. विषय कसा बघा मित्रांनो. रात्री ह्यांच्या विषयाचं उत्तर दिलं, आजही विषयाचं उत्तर देतो. रात्री म्हणतात विषयाचं उत्तर नाही विचार करणार लोकांचा. गोरक्षनाथ ज्यावेळेस माईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या माईने त्यांना वडे दिले. ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. कोरोना विषय का शास्त्रात त्याचा उल्लेख आहे बुवा. ते वडे भोकाचे वडे होते. विषय कसा आणलाय बघा. मागाय वड का धडपड तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकांचा, नाही विचार करणार लोकांचा. बुवा आहे हा येड्या भोकाचा. विचार करणार लोकांचा. बुवा आहे हा येड्या भोकाचा. मागायावड का धडपड निर्णय घेतलास टोकाचा. मागायावड का धडपड निर्णय घेतलास टोकाचा.
दुसरा विषय शाहीर म्हणतात, आज म्हणतात तुमची काय हिरापत नाही, आज बुवा तुमची उलगवणी तुमची मालवणीच करतो बुवा. कशी ती बघा थोडक्यात. आणि हो नका डाग नका लावू तुमच्या अंगा, भारी पडेल तुम्हा पंगा, गर्व तुमचा जाईल भंगा. थांबा जरा आता येऊ नका याला वाड्याला, थांबा जरा आता येऊ नका याला वाड्याला. मी बोलायला विद्या काढ्या रे, ज्ञानी पंडित आहे का तुम्ही, आज ज्ञानी पंडित आहे का तुम्ही, मुका तोंड फोडू नका राड्याला. मी बोलायला विद्या काढ्या रे, नात करते भेंडी गवार पावटा आहे ना, दोडका बिडका सगळा घाली बुवा एकदाच. आणि म्हणून दुसरा विषय शाहीर म्हणतात, राजेश भाऊ म्हणतात लंगडा. काय लंगडा? मला पाय नाही, सगळं पाय मजबूत आहेत माझं, एकदा येऊन बघा बघा म्हणजे मला समजत. लंगडा आहे मी, माझ्या हातात काय कोबडी आहे. राजेश भाऊ सगळं पाय मजबूत आहे, बघा 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 एकदा अनुभव घेऊन बघा पाय कसा आहे तो. विषय म्हणतात विजय बॉल लिहून देणार, राकेश बॉल लिहून देणार आणि हे गाणार. अरे पुन्हाकडनं 500 रुपये देऊन भाड्यानं तर नाही ना आलं. आणि मी काय म्हणतो मित्रांनो, राजेश भाऊला गाणं लिहिता येत नाही हे मी मान्य करत नाही. राजेश भाऊ गायकी लिहू शकतो, पण विषय काय मित्रांनो, आज सोशल मीडियाचं माध्यम भरपूर वाढलंय. जर चुकीचा एखादा शब्द गेला तर त्या राजेश भाऊला लोक बोलतील ना. पण मित्रांनो आज राजेश बुवा भले गायकी लिहित नाही, पण जे काही लिहून घेतात त्याला मात्र 4 चांद लावण्याचं काम राजेश बुवा नक्कीच करतोय. बरोबर आहे ना. डाल भात लोणचा आणि दुसरा काय पाहिजे. आणि म्हणून चला बक्षीस झालेले आहे करण आणि किशोर वारी शिशिर विधायकच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी फरमाईश दिली होती, चोरू चोरू न पाहत याला घ्यायचा बस झाला ना इंजेक्शन, अजून काय द्यायचं उडवा द्यायच्यावर बस झाला याला एवढाच बस झाला. आणि बघू 1 महिन्यात आणि बघू काय मला पण 1 महिन्यात काय मला असा करणार एवढा कसाला मला पण बघू दे. तू काय एवढा काय 12 महिन्याचा नाही 9 महिन्याचाच आहेस. काय महिन्यानं 1 महिन्यात वाढवून आणखी घ्याव देऊन माझा काय करणार आहे कसं मला बघायचं आहे. काय हो तुम्हाला आज सांगतोय, तुम्ही आहे ना स्वतःला मोठे ज्ञानी पंडित आहे ना, तुम्ही आहे ना शीघ्र कवी आहो मोठं, समोरच्याला कमी नाही टाकायचं बुवा. एवढीशी मुलगी सुद्धा मोठ्या हत्तीला बुवा भारी पडली होती, विसरू नका बुवा. आणि म्हणून फरमाईश दिली आहे डीला लावा. 2 फरमाईश आहेत, जाऊ द्या 2 फरमाईश घेऊनच टाकायच्या, बारी थांबवायची नाही. डीला वरती का ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. नयनात माझ्या तू भरला, तुझ्या विना वेळ ना सरला. कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला. कथा आहे अहो अमर या प्रेमाची, आणि वेडी राधा मी या म्हणतात कानाला म्हणतात बोलायला एवढी लायकी आहे एवढी अवकात आहे. मग तुम्ही राधेला हवं नको बोलायचं. तुम्ही काय एवढ्या मोठ्या लायकीचा कानाला काय बोलायचं नाही. राधेला तुम्ही हवं नको ते बोलायचं का राधा गरीब आहे म्हणून नादाला लागायचं नाही बाबा. बरं अजून पण सांगतो, जसं तसं समोर बारी कराल तसं तसं उत्तर द्यायचं. राजेश भाऊ तुम्हाला धमक आहे बुवा. आणि म्हणून खाली यायला घ्या फरमाईश आहे.
एक पाखरुला जत गानांच्या वरातीच माझ्या मनात वाजत दबक्या पावलाने माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली दबक्या पावलान आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली यंदा गाव माझं नाव साजणीच्या उखाण्यात यंदा याव माझा नाव साजणीच्या उखाण्यात चोर चोरून पाहत एक पाखरुला जत गानांच्या वरातीच माझ्या मनात वाजत. माय बाबा रात्र थोडी सोगाभार आठ कडी आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम हाऊसफुल केला. आमच्या संपूर्ण आमचे बापरडेकर माऊली असतील, आमचे मांडोकर माऊली असतील, आमचे झोले माऊली असतील, जोशा माऊली असतील, या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. दुसऱ्या वर्षी ही संधी दिली. मगाशी बुवाच म्हणाले तिसऱ्या वर्षी पण हॅट्रिक राजेश बुवाची त्या ठिकाणी होणार, त्यात काय वाद नाही. शहराने देखील त्यांच्या पुढील वाढसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर या मुखातून वेडेवाकडे काही शब्द गेले असतील, तुमचा लहान भाऊ समजून माझे शब्द मला परत करा. राग नसावा, लोभ असावा अशा आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या सक्षणाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.